हॅलो फ्रेंड, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे क्लास 6चा मॅथचा लेसन नंबर 3चा प्रॅक्टिस सेट 8. ठीक आहे. आपण याच्या आधीचे सर्व मी प्रॅक्टिस सेट घेतलेले आहेत. तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता. चला बघा, प्रॅक्टिस सेट 8 मध्ये काय दिलेलं आहे. सबट्रॅक्ट द नंबर इन द टॉप रो फ्रॉम द नंबर इन द फर्स्ट कॉलम अँड राईट द प्रॉपर नंबर ईच एम्प्टी बॉक्स. आपल्याला काय करायचं आहे, हा बॉक्स काय करायचा आहे, फिल करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे कसं करायचं, 3 - 6 याचे सॉल्व करायचं आहे. जसं की 8 - 6 इथं करायचं, -3 - 6. ठीक आहे. चला तर बघूया कसं सॉल्व करायचं. चला तर बघूया काय आहे. इथं 3 आहे, इथं मायनस साईन आहे आणि इथं 6 आहे. म्हणजे काय, 3 - 6 3 - 6 इज इक्वल्स टू काय, 3 - 6 एक नंबर पॉझिटिव्ह आहे आणि एक नेगेटिव्ह आहे. म्हणजे काय होईल, प्लस मायनस मायनस काय होते, सबट्रॅक्शन. म्हणजे 6 - 3 3 आणि जो मोठा नंबर आहे त्यांची साईन, म्हणजे 6ची साईन काय, -3. ठीक आहे. आता हे सेकंड बघा, 8 - 6 काय येईल, 8 - 6 एक पॉझिटिव्ह आहे एक निगेटिव्ह आहे, काय होत असते, सबट्रॅक्शन. म्हणजे 8 - 6 2 आणि साईन मोठ्या नंबरची. मोठा नंबर कोणता आहे, 8 आणि 8ला साईन कोणती आहे, पॉझिटिव्ह म्हणजेच +2. ठीक आहे. आता बघा थर्ड, -3 - 6. आता दोन्ही नंबर काय आहेत, नेगेटिव्ह आहे. -3ला पण कोणती साईन आहे, निगेटिव्ह आणि 6ला पण निगेटिव्ह. म्हणजे मायनस मायनस काय होत असते, प्लस. म्हणजे 3 + 6 9 आणि मोठ्या नंबरची साईन. मोठा नंबर कोणता आहे, 6 आहे आणि 6ला साईन कोणती आहे, निगेटिव्ह म्हणजे -9. लास्टवाला बघा, -2 - 6. आता इथं पण काय सेम आहे, दोन्ही काय आहेत, निगेटिव्ह 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 काय असते, म्हणजे दोन्ही सबट्रॅक्शन आहेत. म्हणजे काय होईल, त्याची ॲडिशन. म्हणजे 6 + 2 8 आणि मोठ्या नंबरची साईन म्हणजे 6ची साईन मायनस. ठीक आहे. हे बघा, 3 - 9 काय येईल, 3 - 9 काय येईल. चला तर बघा, काय येईल, 3 - 9 एक काय पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. जेव्हा एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असते तेव्हा काय होते, सबट्रॅक्शन होते. म्हणजे 9 - 3 करायचं 6 आणि जो मोठा नंबर आहे कॅपिटल नंबरची साईन. म्हणजे मोठा नंबर कोण आहे, 9ला साईन कोणती आहे, मायनस, म्हणून -6. ठीक आहे. आता बघा काय येईल, 8 - 9 काय येईल. आता परत इथं एक 8ला कोणती साईन नाही आहे, म्हणजे काय असते, हा पॉझिटिव्ह आणि 9 काय निगेटिव्ह. म्हणजे प्लस मायनस मायनस म्हणजे 9 - 8 1 आणि साईन मोठ्या नंबरचं म्हणजेच -1. नंतर काय येईल, -3 - 9. आता दोन्ही पण नंबर काय आहेत, निगेटिव्ह आहेत. म्हणजे यांचे काय होईल, ॲडिशन. म्हणजे 9 + 3 12 आणि साईन मोठ्या नंबरचं किंवा निगेटिव्ह. ठीक आहे. इथं काय येईल, -2 - 9 इज इक्वल्स टू दोन्ही पण काय आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह म्हणजे काय होईल, ॲडिशन. 9 + 2 11 आणि साईन मायनसची. ठीक आहे. आता बघा थर्ड कॉलम काय आहे, -4 दिलेला आहे. काय येईल मग, 3 - -4 म्हणजे काय, 3 - -4. म्हणजे याला सॉल्व कसं करायचं, मायनस मायनस काय होते, 3 मायनस मायनस प्लस 4 म्हणजे 3 + 4 7. सेम 8 - -4 काय येईल, 8 - -4 म्हणजे काय येईल, 8 मायनस मायनस प्लस 4 म्हणजे 8 + 4 12 + 12. सेम -3 - -4 काय येईल, -3 - -4 काय येईल, -3 प्लस मायनस मायनस प्लस 4 म्हणजे -3 + 4 काय येईल, एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह आहे, काय होईल, सबट्रॅक्शन आणि साईन मोठ्या नंबरचं. मोठा नंबर कोण आहे, 4 आणि 4ला साईन कोणती आहे, प्लसची म्हणजे +1. नंतर काय येईल, -2 - -4 इज इक्वल्स टू काय येईल, -2 + 4 काय येईल, आन्सर +2. ठीक आहे. एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह म्हणजेच काय होईल, सबट्रॅक्शन आणि साईन मोठ्या नंबरचं. ठीक आहे. आता बघा इथं आहे -5चा कॉलम दिलेला. बघा 3 - -5 सेम 3 मायनस मायनस +5 म्हणजे 3 + 5 8. नंतर काय येईल, 8 - -5 म्हणजेच 8 + 5 काय येईल, 8 + 5 8 + 5 काय येईल, 30. सेम -3 - -5 इज इक्वल्स टू काय येईल, -3 मायनस मायनस +5 म्हणजेच काय येईल,
एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे सबट्रॅक्शन, म्हणजे 5 - 3 2 आणि मोठ्या नंबरची साईन, 5ला साईन कोणती आहे प्लस म्हणून 2ला पण प्लस. ठीक आहे. आता काय येईल इथं -2 -5. याला कसं होईल -2 + 5. आता एक निगेटिव्ह आहे एक पॉझिटिव्ह आहे म्हणजेच काय होईल सबट्रॅक्शन 5 - 2 3. ठीक आहे. कोणते 3 येतील पण पॉझिटिव्ह 3. हे बघा अजून आहे 3 - 0 काय येईल 3 - 0 काय येईल 3 - 0 3. परत 8 - 0 = काय येईल 8. परत काय येईल -3 - 0 आन्सर काय येईल -3 - 0 -3. -2 - 0 = -2. ठीक आहे. आता हे बघा सेकंड कॉलममध्ये काय येईल 3 - 3 इथं मायनस साईन आहे म्हणून मायनस. ठीक आहे. आणि हा काय 7 म्हणजे 3 - 7 काय येईल एक पॉझिटिव्ह आहे आणि एक निगेटिव्ह आहे म्हणजे काय होते सबट्रॅक्शन म्हणजे 7 - 3 4 आणि साईन मोठ्या नंबरचा 7ला साईन कोणती आहे निगेटिव्ह. हे काय येईल 8 - 7 8 - 7 1 आणि साईन कोणती येते मोठ्या नंबरची -3 - 7 काय होईल दोन्ही निगेटिव्ह साईन आहेत म्हणजेच काय होत असते ॲडिशन म्हणजे 3 + 7 10 आणि साईन कोणती मायनसची. नंतर -2 - 7 काय येईल दोन्ही निगेटिव्ह आहेत म्हणजे काय होत असते ॲडिशन 7 + 2 9 आणि साईन निगेटिव्ह. आता बघा थर्ड कॉलममध्ये बघायचं आहे काय येईल 3 - -8 काय होईल 3 - +8 म्हणजे 3 + 8 11. ठीक आहे. बघा 8 - -8 काय येईल 8 + 8 काय येईल 16. नंतर काय येईल -3 - -8 म्हणजेच काय येईल -3 +8 म्हणजेच काय येईल -3 एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह आहे म्हणजे 8 - 3 5 पण कोणते येतील +5 कारण 8ला साईन कोणते प्लस. नंतर काय येईल -2 - -8 म्हणजे काय होईल -2 +8 म्हणजेच 8 - 2 6 आणि कोणते 6 येतील +6. ठीक आहे. लास्ट कॉलम बघा काय आहे -3 आहे काय येईल 3 - -3 काय होईल 3 +3 म्हणजे 3 + 3 6. ठीक आहे. काय येईल 8 - -3 = 8 +3 म्हणजे 8 + 3 11. -3 - -3 काय येईल -3 +3 आता एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह काय होत असते सबट्रॅक्शन म्हणजे 3 - 3 0. परत काय येईल -2 - -3 काय येईल -3 काय येईल मग हे एक निगेटिव्ह एक पॉझिटिव्ह काय होत असते सबट्रॅक्शन म्हणजे 3 - 2 1. अशा प्रकारे इथे काय केलेलं आहे मी प्रॅक्टिस सेट 8 कंप्लीट केलेलं आहे. धन्यवाद.